ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या आदर्शवत कार्य डॉक्टर सुरेश राशिंकर नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात। सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोटरी क्लब या जागतिक सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन विविध उपक्रम हाती घेतले। या सामाजिक कार्याचा आदर्श घेत रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांनीही आपले वेगळेपण जपत आदर्शवत कार्य केले आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश राशिंकर यांनी केले। जयसिंगपूर रस्त्यावरील हॉटेल नमोश्री येथे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला। या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राशिंकर बोलत होते। असिस्टंट गव्हर्नर रोटे राजेंद्र माळी, माजी असिस्टंट गव्हर्नर रोटे विद्यासागर आडगाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। क्लबचे सदस्य रोटे आप्पालाल चिकोडे यांनी स्वागत केले। माजी अध्यक्ष रोटे तुकाराम पाटील भैया यांनी सन 2024 ते 2025 या वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक के.एम. भोसले, सचिव अमित जाधव, ट्रेझरर विराजसिंह यादव, बोर्ड ऑफ डायरेक्टर मधील क्लब फाउंडेशन चेअरमन संजय पाटील माऊली, उपाध्यक्ष राहुल यादव, क्लब मेंबरशिप अध्यक्ष सुरेश देशमुख, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर संजय तू शिंदे, क्लब युवा नेते उल्हास पाटील, क्लब सार्वजनिक प्रतिमा चेअरमन चंद्रकांत भाट, क्लब कार्यकारी संचालक संजू पुजारी, क्लब प्रशासन अधिकारी आप्पालाल चिकोडे, माजी अध्यक्ष तुकाराम पाटील भैया, सार्जंट ऑफ आर्म सचिन सावंत यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। गत सालातील बेस्ट रोटेरियन म्हणून रोटे राहुल यादव, संजू पुजारी, डॉक्टर अतुल पाटील, सुरेश देशमुख, अमित जाधव यांना सन्मानित करण्यात आलं। माजी अध्यक्ष संजय पाटील, डॉक्टर अरविंद माने, संजय तू शिंदे, तुकाराम पाटील भैया, मेजर प्राध्यापक के.एम. भोसले, चंद्रकांत भाट यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। क्लबचे नूतन सदस्य ॲडव्होकेट श्रीकांत माळकर, प्राध्यापक सुभाष पाटील, अनिल महाजन यांचे स्वागत करण्यात आले। नूतन अध्यक्ष प्राध्यापक के.एम. भोसले यांनी वर्षभरात रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून आदर्शवत कार्य करण्याचा मानस व्यक्त केला। असिस्टंट गव्हर्नर राजेंद्र माळी, माजी असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाणे यांनीही मनोगत व्यक्त करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे सदस्य संजय रामचंद्र शिंदे, शिवाजी कोळी, महेश माने, विक्रमसिंह भोसले, श्रीकांत जाधव, रणजित जगदाळे, शरद उर्फ बापू मोरे, अनिकेत जोशी, डॉक्टर अजित कुमार बिरनाळे, राजन राजोपाध्ये, संजू पाटील, अविनाश टारे, डॉक्टर अंगराज माने, संदीप बावचे, उदय मोरे, पांडुरंग पोळ, खंडेराव जगदाळे, शिवम माळकर, शिवाजी पाटील कौलकर, डी.पी. कदम, जयश्री पाटील, सारिका माने, वर्षा पाटील यांच्यासह शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड येथील रोटरीचे पदाधिकारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते। सूत्रसंचालन अंजली चावरी, प्रज्ञा माळकर, शांभवी माळकर यांनी केलं। रोटरी हेरिटेज सिटीचे सचिव अमित जाधव यांनी आभार मानले। महानकारी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ज्यानं जीवनामध्ये आणि जीवनानंतरही जे सुख आहे ते देण्याचा प्रयत्न करणारा अमित माझ्या बरोबर आहे। नावातच अमित आहे, त्यामुळे काय अडचणच नाही। आणि त्याला जोड सिंहाची आहे आणि ती साधी नाही, विराज सिंहची आहे। आणि त्यामुळं आजचा हा कारभार अतिशय समृद्ध आणि व्यवस्थितपणे पार पडेल। कारण आमच्याकडे जे मार्गदर्शन करणारी जी मंडळी आहेत, तसा मी रिटायर माणूस आहे। रिटायर म्हटलं की जरा अवघड होतं, टायर बदलून आमचं काम चालू आहे। कारण पंक्चर वगैरे झालेलं होतं, आता जरा दुरुस्त करून आम्ही पळावं लागलो उपाध्यक्ष साहेब। कारण का देशमुख साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात, हुबळीमुळे त्यांचा सहवास लाभला आणि खऱ्या अर्थानं रोटरीमध्ये कोणती कामं केली जातात याचा आदर्श आम्हाला खऱ्या अर्थानं त्यावेळेला मिळाला। आणि म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आणि म्हणून मी जरा अतिवपणे सांगतो, आणि ज्यांनी मला मौलाचं जे प्रेसिडेंट आम्हाला लावले आणि ज्या मार्गपथावर आम्हाला चालायचं आहे त्यांचाही सन्मान होणं गरजेचं आहे। माझ्या भाषणामध्ये त्यांचं कौतुक हेच माझं प्रयोजन असेल।
कारण मी जे काम करणार आहे त्यांच्या पायावर पाऊल ठेवून करणार आहे, म्हणून मी असं करतो की त्यांच्या सन्मानानंच त्यांची कार्याची ओळख आणि मला त्या पावलावरून जायचं आहे असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी पहिल्यांदाच आमंत्रित करतो की आमचे रोटेरियन मार्गदर्शक फाउंडर चीफ माननीय श्रीयुत रोटेरियन संजय कृष्ण पाटील यांनी वर यावं आणि आमच्याकडून मोमेंटो स्वीकार. जिथे वास्तव्य झालं शिकागोमध्ये आणि जिथं त्याला ही कल्पना सुचली की त्याचं घर बघायची संधी गेल्या वर्षी मिळाली आणि एका शिकागोच्या दक्षिण शिकागोच्या आळबाजूला एका लहानसं छोटं घर त्याचं होतं. तिथंच असून त्याने सबंध ही कल्पना लढवून प्रत्यक्षात आणली. आणि आज बघितलं आपण तर जगभर गेल्या जवळजवळ एक महिनाभर नवीन क्लबचं पदग्रहण समारंभ जगभर सगळीकडे चालू आहे. आणि याच्यात कुठेही तुम्हाला काही बाबा भांडाभांडी झाली आहे किंवा काय आवाज झाले तसं कुठेही दिसणार नाही. अगदी रोटरी इंटरनॅशनलचे यंदाचे अध्यक्ष सुद्धा जे बदलले गेले, 15 दिवस त्यांनी आधी सांगितलं की मला शक्य नाही की काय अडचणी असतील त्यांच्या, पण काहीही त्याचा त्रास न होता सूत्र न हे करता सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी नवीन अध्यक्ष लगेच निवडला आणि त्यांनी सूत्र हाती सुद्धा घेतली. इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने जी संघटना आज चालू आहे त्याचे तुम्ही सदस्य आहात आणि मला खात्री आहे की पुण्याच्या आसपास सुद्धा मी क्लब बघतो, पण ज्यांना रोटरी मुरली त्यांच्यात म्हणतात असे म्हणतात तर हा तुमचा क्लब आहे असं मला वाटतं. रोटरी म्हणजे काय आहे? मला एक गोष्ट आठवली की एक वसंत बापट नावाचे कार्यकर्ते आठवले. ते एका रोटरीच्या समारंभात त्यांना घेऊन जायची वेळ माझ्यावरती आली आणि त्यांना जातात ते म्हणलं सर तुम्हाला रोटरी वगैरे काय माहिती आहे का? नाही म्हणाले मला रोटरीची काही माहिती नाही. ठीक आहे म्हणलं तुम्ही काय बोलायचं ते बोला, मी बोलतो. आणि मी त्यांना नंतर सांगितलं माझ्या वाचनामध्ये की रोटरी म्हणजे काय हे वसंत बापटाने त्यांच्या कवितेत घेऊन केलं. आणि ती कविता अशी आहे की मानवतेत्व एकच आहे उच्च न कोणी नीच न कोणी, हाच आमुता धर्म खरोखर हीच आमची शाश्वत वाट. स्वतंत्रतेने राहो मानव असोच राष्ट्रीय स्वतंत्र सावी, पृथ्वीची तर सर्व लेकरे कोण धनी आणि कोण विकारी.